सिंधुदुर्गातील 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी मतमोजणी होते। मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगर परिषदेसाठी मतमोजणी सुरू होईल। कणकवली नगरपंचायतीवर कुणाचं वर्चस्व हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल। मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे। त्यामुळे कणकवली नगरपंचायतीवर कुणाचं वर्चस्व हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल। तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सुरेश, आपण पाहतोय आज मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगर परिषदेसाठी ही मतमोजणी होतीये। या तिन्ही प्रभागांमधलं नेमकं चित्र कसं आहे? निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष हे लागून राहिलंय। कारण वेंगुर्ले असेल, सावंतवाडी, मालवण आणि कणकवली या ठिकाणी आज झालेल्या जी मतदान होतं त्याची आज मतमोजणी होते। 2 डिसेंबरला मतदान झालेलं। 4 जागांसाठी नगराध्यक्ष पदाच्या 4 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत, तर 77 नगरसेवक पदाच्या जागांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत। विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे राणे विरुद्ध राणे अशी लढत आहे ती आपणाला पाहायला मिळते। आणि त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची जी निवडणूक आहे तिथे बघितलं तर राणेंची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। दोन्ही भाऊ पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातच कुठेतरी लढत ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळाल्या। त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची जी निवडणूक आहे त्यामध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत पाहायला मिळाली। त्यामुळे तिथे सर्वपक्षीय एकत्रित येत विकास आघाडी स्थापन केली आहे। त्यामुळे नितेश राणे आणि निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि या संपूर्ण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंभोवतीच राजकारण। मालवण नगर परिषदेची निवडणूक आहे ती मोठ्या प्रमाणात चर्चेची ठरली। कारण मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा जो वापर आहे तो केला जातोय। अशी जी पोलखोल होता तो मोठ्या प्रमाणात स्ट्रिंग ऑपरेशन करत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सर्वांसमोर आणला आणि निवडणूक विभागाकडे तक्रार या संदर्भात केली। त्यामुळे मालवण नगर परिषदेमध्ये दुसरी पाहायला गेलं तर भाजपचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांनी जे जात वैधता प्रमाणपत्र दिलं होतं त्या प्रमाणपत्रावरच जो आक्षेप हा आमदार निलेश राणे यांनी घेतला। त्यामुळे कुठेतरी कणकवली असेल, मालवण असेल ही निवडणूक ही चर्चेची ठरते। आणि विशेष म्हणजे तिथे शिवसेना ठाकरे शिवसेनेचे जे आमदार माजी आमदार आहेत वैभव नाईक लढत ही केलेली होती। त्यामुळे मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना त्याचबरोबर भाजप अशी तिथे बघितलं तर तिरंगी लढत ही पाहायला मिळते। सावंतवाडी जो नगर परिषद असेल आणि वेंगुर्ले नगर परिषद असेल तिथे बघितलं तर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र यामध्ये बघितलं तर सावंतवाडी नगर परिषद असेल तर तिथे राजघराण्याने पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश केला होता आणि त्यामुळे युवराजनी या राजकारणात उतरले आणि त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली। आणि तिथे बघितलं तर आपणाला राजघराणा विरुद्ध दीपक केसरकर असा सामना पाहायला मिळतोय। मात्र इथे बघितलं तर दीपक केसरकर यांचं जे आजारपण होतं त्याचाच मुद्दा हा भाजपकडून करण्यात आला। त्यामुळे तिथे बघितलं तर तिरंगी लढती पाहायला मिळत। तिथे म्हणजे काँग्रेस सुद्धा या रिंगणात उतरलेल्या आहे। त्यामुळे शिवसेना, ठाकरे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशा लढती पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदर जर आजचं जे 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल, मात्र एकंदर पाहिलं तर राणे विरुद्ध राणे हा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतो। मात्र निश्चित सुरेश, त्यामुळे एकंदरीतच आज नेमकं काय होणार हे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल। या संदर्भातले अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।